आतापर्यंत जी कारवाई झाली आहे त्या कारवाईमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाचं अगदी कंबरडं मोडलंय। भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या अनेक एअरबेसचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। कुठे कुठे आणि कसं नुकसान झालंय ते आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचा एअरबेस पाकिस्तानचा नूर खान एअरबेस। या नूर खान एअरबेसवरती भारताने अटॅक केला। नूर खान पाठोपाठ मुरीद एअरबेसवरती सुद्धा भारताने अटॅक करत मुरीदचंही नुकसान केलेलं आहे। सरगोदा पाकिस्तानचा आणखी एक अतिशय महत्त्वाचा एअरबेस जिथे सुद्धा मोठं नुकसान झालंय भारताच्या प्रत्युत्तरामुळे, भारताच्या कारवाईमुळे। सियालकोटवरती सुद्धा भारताने हल्ला केला। सियालकोट सुद्धा मोठं नुकसान सियालकोटला झालंय। सियालकोट पाठोपाठ पसरूर हा हवाई तळ आणि या हवाई तळाचंही प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे। त्या पाठोपाठ रफिकी एअरबेस एक महत्त्वाचा एअरबेस मानला जातो, त्यालाही नुकसान झालेलं आहे। चुनियान हा एअरबेस सुद्धा भारताच्या टार्गेटवरती होता आणि त्याच्या पुढे जो एअरबेस आहे तो पाकिस्तानचा अतिशय महत्त्वाचा एअरबेस मानला जातो, रहीम यार खान। रावळपिंडीच्या जवळ तिथे सुद्धा भारताने टार्गेट केलेलं होतं, त्याला सुद्धा। जोकाबाबाद या एअरबेसवरती सुद्धा भारताने निशाणा साधलेला। त्यापाठोपाठ सुकूर आणि भोलारी हे दोन एअरबेस सुद्धा भारताच्या टार्गेटवरती होते आणि अगदी बरोबर निशाणा लावत या सगळ्या एअरबेसचे एकूण 9 एअरबेसचं पाकिस्तानच्या प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने दहशतवाद्यांचे 9 तळ लक्ष्य केले आणि 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना थेट यमसदनी पाठवलं। त्यानंतर पाकिस्तानने आगळीक करत भारताच्या हवाई तळांना ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावताना भारताने जोरदार पलटवार केला आणि पाकिस्तान कधीही विसरणार नाही असा धडा शिकवलाय। ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानला दणका। पाकिस्तानच्या एअरबेसचं प्रचंड नुकसान। पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलं। भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई सैन्याला कायमची अद्दल घडवली आहे। या कारवाईत पाकिस्तानचे अनेक एअरबेस नेस्तनाबूत झालेत। भारतीय सैन्य दलानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या मुरीद, रफिकी, रहीम यार खान, सुकूर, चुनियान, पसरूर, सियालकोट, नूर खान, सरगोदा, जोकाबाबाद, भोलारी या एअरबेसचं प्रचंड नुकसान झालंय। आपण केलेले हे 11 जी ठिकाणं आपण चूज केली, जे आपण ठरवली की ह्या 11 एअरबेसेसवरती आपण हल्ला करायचा आहे, त्यांनी आपण पाकिस्तानच्या एअरफोर्सला गुडघ्यावर आणलेलं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला। भारतानं केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचं हवाई दल खिळखिळं झालंय। भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानातील रहीम यार खान एअरबेस नेस्तनाबूत झाला। इथे विहिरीप्रमाणे पडलेल्या खड्ड्यावरून भारताच्या हल्ल्याची कल्पना येते। रहीम यार खान एअरबेस हा पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा एअरबेस होता। पूर्व आणि दक्षिण पाकिस्तानमध्ये सैन्याच्या जलद तैनातीसाठी आणि ऑपरेशनसाठी हा तळ वापरला जातो। And this is the aftermath of our strike at Rahim Yar Khan Air Base. You can see the massive crater that it has left on its runway. And you can see the pinpoint accuracy of our weapons. सरगोदा एअरबेस। भारतीय हवाई दलाच्या या कारवाईनं सरगोदा एअरबेस जमीनदोस्त झाला। पाकिस्तानी हवाई दलाचं हे मुख्य कमांड आहे। F-16, JF-16 ही लढाऊ विमानं या एअरबेसवर ठेवली जातात। तुम्ही पाहिलं तर सरगोदा जॉग्राफिकली भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तानमध्ये खूप आतमध्ये आहे।
त्याच्यानंतर तिथे त्यांची एक अनेक प्रशिक्षण केंद्र आहे तिथे. तो एक खूप मोठा रनवे होता. तिथून खूप स्ट्रॅटेजिक एक्सरसाइजेस वगैरे ते त्याच्यात भाग घेतात. रफिकी एअरबेस इस्लामाबाद पासून 337 किलोमीटर अंतरावर असलेला रफिकी एअरबेस उद्ध्वस्त झाला. इथं पाकिस्ताननं J-17S ही लढाऊ विमानं ठेवली होती. सुकूर एअरबेस पाकिस्तानच्या JF-16 आणि J-17 विमान आणि ड्रोनचा तळ सुकूर एअरबेस म्हणून ओळखला जातो. 2017 मध्ये हा तळ सुरू करण्यात आला. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत या एअरबेसचं मोठं नुकसान झालं. चकलाला उर्फ नूर खान एअरबेस रावळपिंडी जवळचा चकलाला उर्फ नूर खान हा तळ कारवाईत उद्ध्वस्त झाला. हा एअरबेस पाकिस्तानच्या हवाई दलासाठी एअर मोबिलिटी कमांड केंद्र म्हणून काम करतो. अर्ली वॉर्निंग सिस्टीम C-130 ट्रान्सपोर्टर्स आणि विमानात इंधन भरण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. This is the strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. मुरीद एअरबेस पाकिस्तानातील चकवाल जिल्ह्यातल्या मुरीद एअरबेस पाकिस्तानच्या हवाई दलाचं उड्डाण केंद्र आहे. पायलट ट्रेनिंग सेंटर आणि एअर सर्व्हिलन्सचं काम या ठिकाणी केलं जातं. भारतीय दलाच्या माऱ्यात या एअरबेसचं प्रचंड नुकसान झालं. यह मैं स्पष्ट शब्दों में कह देना चाहता हूं कि हमारी सभी मिलिट्री बेसेस और सारे इक्विपमेंट और सिस्टम्स ऑपरेशनल हैं और ज़रूरत पड़ने पर अपने अगले मिशन के लिए तैयार हैं और तत्पर भी हैं. भारतीय सैन्यानं केलेल्या या जोरदार प्रहारामुळे पाकिस्तानी हवाई दलाचं कंबरडं मोडलं आणि त्यामुळेच पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.